शहरामध्ये पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला, त्यामुळे मोठ्या रांगा लागत आहे आणि याच संदर्भामध्ये पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आलेली आहे। पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत अमित गुप्ताजी आहे। सर, काय सांगाल, कलेक्टरांची तुम्ही भेट घेतलेली आहे, काय नेमकी परिस्थिती आहे शहरामध्ये? आज कलेक्टर साहेबांनी आढावा बैठक बोलवली होती। शहरामध्ये जे एकदम पॅनिक निर्माण झालेलं आहे त्याच्याबद्दल काय माहिती आहे ते विचारण्यासाठी तेल कंपन्यांचे अधिकारी आणि आम्हाला सोबत बोलवलेलं होतं आणि मीटिंगमध्ये आम्हाला ज्या अडचणी आहेत त्या आम्ही सरांना सांगितल्या आणि त्यावर त्यांनी जास्त वेळ डेपो चालवून कसा माल प्रत्येक पंपापर्यंत पोहोचवता येईल याच्यासाठी काळजी घेण्याचे निर्देश सर्व तेल कंपन्यांना दिलेले आहे। म्हणजे आता उशिरापर्यंत जो माल तुमच्यापर्यंत सप्लाय होईल? हो, एकंदर शहरामध्ये ज्याप्रमाणे रांगा दिसते आहे पेट्रोल पंपावर, नेमकी परिस्थिती काय तुम्ही प्रत्यक्षात? नेमकी काय आहे की अनेक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर असे मेसेज आले की आता इंधन लॉकडाऊन लागणार आहे आणि ते इंधन लॉकडाऊन लागणार आहे या भीतीने लोकांनी इंधन खरेदी सुरू केलेली आहे। लोक टू व्हीलरमध्ये पेट्रोल भरून येत आहे आणि त्याला घरी डबकीमध्ये खाली करून पुन्हा पेट्रोल पंपवर लाईनमध्ये लागत आहे। त्यांना कुठेतरी भीती आहे की पेट्रोलचे भाव खूप वाढणार आहे किंवा पेट्रोलच मिळणार नाही, तर या भीतीपोटी लोक विकत घेत आहेत। त्यांनी अशी भीती बाळगण्याची काही गरज नाही आहे। पेट्रोल डिझेल सतत मिळत राहणार आहे। पेट्रोल डिझेलचे भाव वाढवण्याची सरकारने सध्या काही तयारी दाखवलेली नाही आहे, तर आपलं जेवढं रेग्युलर रिक्वायरमेंट आहे तेवढंच पेट्रोल डिझेल लोकांनी घ्यावं। एकंदर आता कलेक्टरांनी सांगितलं की उशिरापर्यंत डेपो सुरू राहणार, पेट्रोलचा साठासुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल, परंतु ज्याप्रमाणे सिच्युएशन आहे ती तुम्ही कशा प्रकारे आता हँडल? फक्त आता लोकांच्या हातात आहे सिच्युएशन हँडल करण्यास मदत करणं। लोकांनी जर पॅनिक बाईंग थांबवले तर एका दिवसात सिच्युएशन नॉर्मल होऊन जाईल, कारण जवळपास सर्व पेट्रोल पंपवर प्रॉडक्ट आहे अवेलेबल। जिथे नाही आहे तिथे प्रॉडक्ट येतो आहे, पण काय होतं आहे, एका पेट्रोल पंपवर प्रॉडक्ट आला आणि 2 पंप बाजूचे ड्राय झाले तर तो तिसरा पंपही ड्राय होतो, कारण गर्दी पूर्ण त्याच्याकडे वळते। तर आता पण थोड्या वेळानंतर त्या पंपवर येतो तर हा ड्राय होतो। हे जे सुरू आहे हे बंद झाल्यावरच सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। क्रेडिट लिमिटचा एक प्रश्न आला होता, त्याच्यामुळे काही क्रेडिट लिमिटमुळे फक्त काय आहे की जसं आता आम्ही बँकेत RTGS करायला जातो, 10:30 वाजता बँक उघडते, कॅश डिपॉझिट त्याच्यानंतर RTGS या प्रोसेसला कमीत कमी 3-3.5 तास वेळ लागतो। तर जोपर्यंत बँकेत आमचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत कंपनीकडून आमचं प्रॉडक्ट रिलीज होत नाही। अगोदर अशी सिच्युएशन होती की पहिले प्रॉडक्ट येऊन जायचा, दिवसभरात आम्ही RTGS करून पेमेंट क्लिअर करत होतो, पण ती कंपनीनी फॅसिलिटी आता सर्वांची बंद केलेली आहे। तर आता जो पहिले प्रॉडक्ट आम्हाला सकाळी मिळून जायचा तो आता दुपारी किंवा संध्याकाळी उशिरा मिळत आहे, अजून काही नाही। नक्कीच पेट्रोलचा साठा आहे, लोकांनी पॅनिक निर्माण करू नये अशा प्रकारची परिस्थिती जी आहे हे प्रशासनाकडून पण सांगितलं जात आहे, त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेल असोसिएशनकडून सुद्धा तेच सांगितलं जात आहे की साठा भरपूर आहे, लोकांनी मात्र पॅनिक सिच्युएशन तयार करू नये। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।